तर विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन विष्णू पवार आज तुम्हाला आपल्या इयत्ता 12वीतील इंग्रजी विषयातील सेक्शन 4 मधील टू सर्व विथ लव या कादंबरीचा चॅप्टर नंबर 17 शिकवणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी चांगले लक्षपूर्वक ऐकावं, समजून घ्यावं, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स तुमच्या पेपरमध्ये काढता येतील. तर चला सुरुवात करूया आपल्या चॅप्टर नंबर 17च्या स्टोरीला. त्यातून तुम्हाला बऱ्यापैकी कळेल की नक्की E.R. ब्रेथवेट यांनी कशा पद्धतीने टीचिंग करताना कोणत्या अडचणी येतात आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना त्यांनी हँडल केलं अँड हाऊ ही मेड देअर डेव्हलपमेंट अँड ॲबिलिटीज इन देमसेल्व्स, की त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांनी काही डेव्हलपमेंट केल्या, काही ॲबिलिटीज चांगल्या प्रकारे जनरेट केल्या, का जी मुलं काहीच करू शकत नव्हती ती बऱ्यापैकी त्यांनी काय केली, तयार केली. त्यांना अभ्यासाची आवड निर्माण केली. द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल वॉज ऑन नोव्हेंबर 15th. नोव्हेंबर 15th म्हणजे 15 नोव्हेंबर या दिवशी ते ज्या शाळेमध्ये शिकवत होते, म्हणजे ती ग्रीन स्लेट शाळा नावाची शाळा होती, त्या शाळेचा पहिल्या सत्राचा किंवा 6 माहीचा जे पहिलं सत्र संपतं त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना रिपोर्ट द्यायचा होता किंवा तो अहवाल सादर करण्याचा दिवस होता. आणि तो अहवाल विद्यार्थी सादर करणार होते. तर का बरं, की विद्यार्थी का अहवाल सादर करणार होते? कारण ते पहिल्या सत्रामध्ये म्हणजे पहिल्या 6 महिन्यामध्ये काय शिकले, त्यांनी काय अभ्यास केला, कोणत्या कोणत्या नवीन गोष्टी त्यांच्या ज्ञानात भर पडली, कशा पद्धतीने त्यांचे रिझल्ट लागले, या सर्वांविषयी एक मोठा रिपोर्ट 15 नोव्हेंबर या दिवशी त्यांना त्या ठिकाणी सादर करायचा होता. अँड वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट डेज इन द कॅलेंडर ऑफ ग्रीन स्लेट स्कूल. आणि तो दिवस ग्रीन स्लेट स्कूल त्या शाळेचा त्या शाळेच्या कॅलेंडरमधील किंवा त्या अनेक दिवसांपैकी तो एक सर्वात महत्त्वाचा असा एक दिवस होता. आय हॅड हर्ड क्वाईट अ डील अबाउट दीज ओकेजन्स अँड बिकेम ॲज एक्सायटेड ॲज द चिल्ड्रन ॲज दे अप्रोच्ड. या ठिकाणी नॉव्हेलिस्ट म्हणजे E.R. ब्रेथवेट म्हणतायत की त्यांनी या प्रसंगाविषयी भरपूर काही ऐकलेलं होतं. अँड बिकेम ॲज एक्सायटेड, आणि ते भरपूर असे उत्सुक होते, भरपूर त्यांना ओढ होती की कधी हा प्रोग्राम होईल, कधी हे ओकेजन म्हणजे प्रसंग होईल. ॲज द डे अप्रोच्ड, आणि जसा जसा दिवस जवळ येत होता तसे तसे आपले रायटर E.R. ब्रेथवेट हे जास्त उत्सुक होते. इट वॉज एंटायरली देअर डे, अरेंज्ड, प्रेझेंटेड अँड कंट्रोल्ड बाय देम. तो दिवस संपूर्णपणे त्यांचाच दिवस होता. त्यांचाच म्हणजे कोणाचा, विद्यार्थ्यांचाच दिवस होता. अरेंज, त्यांच्याद्वारे त्यांनी ते नियोजन केलेलं होतं. प्रेझेंटेड, त्यांनी त्या ठिकाणी सादरीकरण केलेलं होतं किंवा ते सादरीकरण करत होते. अँड कंट्रोल्ड बाय देम, आणि पूर्णपणे तो जो काही प्रोग्राम होता, ते जे काही ओकेजन होतं, अहवाल सादर करण्याचा जे काही त्यांनी ठरवलेला जो काही प्रोग्राम होता, तो संपूर्णपणे त्या विद्यार्थ्यांच्या नियंत्रणाखाली म्हणजे त्यांच्या कंट्रोलमध्ये तो होता. म्हणजे त्या ठिकाणी फक्त शिक्षकांनी जाऊन ऑब्झर्वेशन करायचं आणि त्या ठिकाणी फक्त एक तिथे बसायचं आणि तो सर्व प्रोग्राम बघायचा. अशा पद्धतीने तो प्रोग्राम विद्यार्थ्यांद्वारे अरेंज केला गेला होता. आय ऑब्झर्व्ड द ॲक्टिव्हिटीज ऑफ माय क्लास ॲज दे प्रिपेअर्ड फॉर इट. आता या ठिकाणी रायटर म्हणतात की मी पूर्णपणे ऑब्झर्व करत होतो, मी निरीक्षण करत होतो की माझ्या क्लासने कोणत्या कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज प्रिपेअर्ड म्हणजे तयार केलेल्या होत्या. नोटिंग विथ प्राईड बिझनेस लाईक वे इन विच टास्क्स वेर अलोकेटेड अँड फिटेड इन टू अ नीट प्रोग्राम. नोटिंग विथ प्राईड म्हणजे मला अभिमान वाटत होता, मला कौतुक होतं की माझ्या विद्यार्थ्यांनी एखाद्या व्यावसायिकाप्रमाणे प्रत्येक कामाचं त्यांनी काय केलेलं होतं, विच टास्क्स म्हणजे प्रत्येक काम हे त्यांनी वाटून घेतलेलं होतं. ॲलोकेटेड म्हणजे विभागून घेणे. अँड फिटेड इन टू अ नीट प्रोग्राम, आणि प्रत्येक कार्यक्रमांची व्यवस्थित पद्धतीने त्यांनी प्रत्येकाकडे ते काम सोपवलेलं होतं किंवा त्या कामाची मांडणी करून प्रत्येक विद्यार्थ्याला एक योग्य पद्धतीने काम दिलेलं होतं. देअर वेअर व्हिस्पर्ड कॉन्फरन्सेस विथ मेंबर्स ऑफ अदर क्लासेस इन द अरेंजमेंट ऑफ इट. आता त्या ठिकाणी विस्पर म्हणजे कुजबुजणे, कॉन्फरन्सेस म्हणजे ती परिषद म्हणू शकतात, ती जमा झालेले जे काही विद्यार्थी असेल त्या ठिकाणी त्या हॉलमध्ये वगैरे वगैरे. तर इतर वर्गातील जे विद्यार्थी होते, जे दुसऱ्या वर्गांमधील विद्यार्थी, ते एकमेकांमध्ये कुजबुजत होते, विस्परिंग करत होते की कशा पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे, म्हणजे ते एकमेकांमध्ये दबक्या आवाजामध्ये बडबड करत असतील. ऑन दॅट डे देअर वॉज नो असेंब्ली.
आणि त्या दिवशी कोणत्याही प्रकारचा परिपाठ किंवा असेंब्ली नव्हती. असेंब्ली म्हणजे आपल्याला माहिती आहे, शाळा सुरू व्हायच्या अगोदर आपण प्रार्थना घेतो, आपण नॅशनल अँथम बोलतो. तर त्या पद्धतीचं कोणत्याही प्रकारचं काही नव्हता, परिपाठ नव्हता. आता त्या दिवशी म्हणजे तुम्ही समजून घ्या 14 नोव्हेंबर नसून त्या ठिकाणी 15 नोव्हेंबर हे आहे. द चिल्ड्रन अराइव्ड स्मार्टली ड्रेस्ड अँड पॉलिश्ड अँड मिस जोसेफ अँड डेनहम who seemed to be the important officials for the occasion. आता त्या ठिकाणी त्या दिवशी कोणत्याही प्रकारची असेंब्ली नसल्यामुळे, म्हणजे कोणत्याही प्रकारचं काही परिपाठ नसल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी, म्हणजे जे चिल्ड्रन, त्या मुलांनी, त्या मुलींनी, दे अराइव्ड, ते त्या ठिकाणी आले. स्मार्टली ड्रेस म्हणजे सुंदर कपडे असे घालून ते त्या ठिकाणी आले. पॉलिश्ड एकदम चांगला पोशाख वगैरे ते घालून त्या ठिकाणी आले. अँड मिस जोसेफ अँड डेनहॅम हू सीम टू बी द इम्पॉर्टंट ऑफिशियल्स फॉर द ओकेजन. आणि मिस जोसेफ अँड डेनहॅम हे या प्रसंगी एक इम्पॉर्टंट ऑफिशियल्स म्हणजे एक चांगले महत्त्वाचे अधिकारी किंवा महत्त्वाचे एक व्यक्ती त्या ठिकाणी शिलेदार असल्यासारखे दिसत होते. मूव्ड अबाउट अमॉंग देअर कलिग्स एन्शुरिंग दॅट ईच वन वॉज रेडी टू प्ले हिज हर पार्ट. आणि प्रत्येकजण तिथे असणारा जो विद्यार्थी आहे, म्हणजे विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचा आणि त्यांचा, ते भाग घ्यायला तयार आहेत का नाही, त्यांची भूमिका करायला तयार आहेत की नाही, त्याची खात्री ते करून घेत होते. आणि ते करताना ते त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये, कलिग्समध्ये त्या ठिकाणी फिरत होते. म्हणजे हे जे दोघं जण होते, म्हणजे कोण, या ठिकाणी मिस जोसेफ अँड डेनहम, या दोघांचं काम असं होतं की ते सर्वांवर काय त्यांचं लक्ष होतं की कशा पद्धतीने त्यांची अरेंजमेंट इतर विद्यार्थ्यांची चालू आहे. अ बेल वॉज रंग ॲट 10 AM अँड एव्हरीवन ट्रुप्ड इन टू द ऑडिटोरियम टू सिट टुगेदर इन क्लासेस. बरोबर सकाळी 10 वाजता शाळेची बेल वाजवली गेली, म्हणजे 10 वाजता ती बेल वाजली. अँड एव्हरीवन ट्रुप्ड, आणि प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी ऑडिटोरियममध्ये, म्हणजे ऑडिटोरियम म्हणजे सभागृह किंवा प्रेक्षकगृह, त्या ऑडिटोरियममध्ये बसण्यासाठी पटापट ट्रुप्ड म्हणजे समूहाने किंवा एकत्र येऊन तिथे गोळा झाले. म्हणजे त्या प्रेक्षकगृहामध्ये घुसले किंवा त्या ठिकाणी ते सर्वजण एकत्र गोळा झाले. जसे आपण आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ज्यावेळेस बेल वाजते त्यावेळेस आपण पटकन सगळे एकत्र गोळा होतो, त्या पद्धतीने. मिस जोसेफ अँड डेनहॅम द टू मोस्ट सिनियर स्टुडंट्स. आता ठिकाणी सर्वात मोठे किंवा सर्वात वरिष्ठ असे विद्यार्थी मिस जोसेफ अँड डेनहॅम हे बघा काय करतायत. सॅट ऑन द स्टेज, ते स्टेजवर बसलेले होते. वन ऑन इच साइड ऑफ मिस्टर फ्लोरियन हू ॲज सून ॲज एव्हरीवन वॉज सिटेड अँड सायलेंट स्टूड अँड ॲड्रेस द स्कूल. आता या ठिकाणी अर्थ समजून घेऊया की मिस जोसेफ अँड डेनहम जे आहेत ते स्टेजवर ज्या ठिकाणी प्राचार्य फ्लोरियन बसलेले होते त्यांच्या दोन्ही बाजूला हे दोघं जण त्या ठिकाणी बसले. आणि बसल्यानंतर हू ॲज सून ॲज एव्हरीवन वॉज सिटेड, प्रत्येकजण त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांनी बसून घेतलं. अँड सायलेंट, आणि सगळेजण त्या ठिकाणी शांत झाले. स्टूड अँड ॲड्रेस द स्कूल. आणि त्यानंतर जे मिस्टर फ्लोरियन होते, म्हणजे त्या शाळेचे हेड मास्टर किंवा प्राचार्य, तुम्ही प्रिन्सिपल म्हणू शकतात, की त्यांनी उभे राहून, स्टेजवर उभं राहून त्यांनी लगेच शाळेला संबोधित केलं. संबोधित म्हणजे काय, ॲड्रेस करणं म्हणजे काय, या ठिकाणी थोडंसं स्पीच दिलं. ही स्पोक ॲट लेंथ रिएटरेटिंग द एम्स अँड पॉलिसी ऑफ द स्कूल and of the important contribution each child could make to the furtherance of those aims. त्या ठिकाणी ही स्पोक ॲट लेंथ म्हणजे त्यांनी भरपूर मोठ्या लांबलचक असे भाषण केलं. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं काय, रिएटरेटिंग द एम्स अँड पॉलिसीज ऑफ द स्कूल, म्हणजे शाळेची जी काही उद्दिष्टे आहेत किंवा जी धोरणे आहेत त्याच्याविषयी त्यांनी त्या ठिकाणी स्पीच दिलं. अँड ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन इच चाइल्ड कुड मेक टू द फर्दरन्स ऑफ दोज एम्स. आणि त्या ठिकाणी त्या ध्येयांच्या वाढीसाठी किंवा जे काही त्यांनी ड्रीम्स ठरवलेले आहेत, त्यांनी गोल जे ठरवलेले आहेत त्यांच्या वाढींसाठी प्रत्येक मुलाला ते देऊ शकतात अशा महत्त्वपूर्ण योगदानाचा पुनरुच्चार त्यांनी त्या ठिकाणी मिस्टर फ्लोरियन यांनी त्या ठिकाणी त्यांच्या स्पीचमध्ये सांगितलं. ही गेव प्रेज वेर एव्हर इट वॉज इंडिकेटेड. ज्या ज्या ठिकाणी गरज होती, ज्या ज्या ठिकाणी आवश्यक होतं त्या ठिकाणी मिस्टर फ्लोरियन यांनी स्तुती केली. बट इन्सिस्टेड दॅट देअर वॉज येट अ ग्रेट डील टू बी डन. परंतु काही गोष्टी त्या ठिकाणी ग्रेट डील म्हणजे त्या ठिकाणी काही गोष्टी व्हायच्या बाकी होत्या. बाय देमसेल्व्स टुवर्ड्स अ जनरल इम्प्रूव्हमेंट इन कंडक्ट, क्लिनलीनेस अँड पर्स्यूट ऑफ नॉलेज. आता याचा अर्थ असा होतो की मिस्टर फ्लोरियन यांनी ज्या ज्या ठिकाणी गरज होती, ज्या ठिकाणी आवश्यक होतं त्या ठिकाणी त्यांनी स्तुती केली. परंतु समजा इम्प्रूव्हमेंट इन कंडक्ट म्हणजे आपलं आचरण असेल, क्लिनलीनेस म्हणजे आपली स्वच्छता असेल, किंवा ज्ञानाच्या प्रयत्नात काही सामान्य सुधारणा करण्याच्या बाबतीत स्वतःहून अजून बरेच काही बाकी असल्याचं त्यांनी आवर्जून आणि आग्रहाने सांगितलं. म्हणजे या ठिकाणी ते सांगतायत की बाबा मोस्ट ऑफ थिंग्स चांगले आहेत,
पण आपलं कंडक्ट असेल, इम्प्रूव्हमेंट इन कंडक्ट असेल, क्लिनलीनेस स्वच्छता असेल, पर्स्यूट ऑफ नॉलेज म्हणजे आपण अजून ज्ञान मिळवतोय किंवा आपण ज्ञान घेतोय, या गोष्टींमध्ये बहुतेक अशा गोष्टी बाकी आहेत असं त्यांनी त्या विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये आवर्जून सांगितलं. ॲज आय लिसन आय रिअलाइज दॅट धिस मॅन वॉज इन नो वे रिमोट फ्रॉम हिज स्कूल. ॲज आय लिसन, जसं मी ऐकलं, म्हणजे या ठिकाणी लेखक आपल्याला म्हणतायत की ॲज आय लिसन आय रिअलाइज, मला समजलं, माझ्या लक्षात येत होतं, दॅट धिस मॅन वॉज इन नो वे रिमोट फ्रॉम हिज स्कूल, की हा जो व्यक्ती आहे हा अजूनही शाळेपासून दुरावला गेलेला नाही आहे. हिज रिमार्क्स ऑल शोड दॅट ही आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ इट अँड एव्हरी वन इन इट. आणि हा व्यक्ती शाळेपासून दुरावला गेलेला नाही आहे, पण तो त्या शाळेचा अविभाज्य भाग आहे, अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते बोलत होते. त्यानंतर त्यांच्या टिप्पणीवरून किंवा त्यांनी दिलेल्या त्या ॲडवाईसवरून असं लक्षात आलं की असं दिसून आलं की त्यांनी स्वतःला आणि त्यांची असणारी जी भूमिका आहे, म्हणजे या ठिकाणी त्यांनी स्वतःला आणि त्यांची जी काही स्वतःची भूमिका आहे शाळेविषयी, त्या ठिकाणी त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला. ही देन विश्ड देम सक्सेस विथ द काउन्सिल मीटिंग अँड लेफ्ट द स्टेज टू ट्रेमेंडियस ॲप्लॉज. त्यानंतर त्यांनी ती जी काही काउन्सिल मीटिंग आहे त्या बैठकीतून ते त्या ठिकाणून निघाले आणि निघताना म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ही देन विश देम सक्सेस, देम म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी, की स्टेजवरून खाली उतरताना रंगमंचावरून त्यांनी त्यांना यशासाठी शुभेच्छा दिल्या आणि ते उतरत असताना अँड लेफ्ट द स्टेज टू ट्रेमेंडस ॲप्लॉज, आणि ज्यावेळेस ते त्या स्टेजवरून उतरत होते त्यावेळेस तिथे भरपूर असा ॲप्लॉज म्हणजे टाळ्यांचा गडगडाट किंवा त्या ठिकाणी भरपूर त्यांचं त्या ठिकाणी टाळ्यांच्या याच्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी हे करण्यात आलं, म्हणजे त्यांची स्तुती करण्यात आली. थिंग्स नाव मूव्ड क्विकली इन टू गिअर. आता त्या ठिकाणी ती जी काउन्सिल चालू होती किंवा ती मीटिंग चालू होती त्या ठिकाणी सर्व घडामोडींना भरपूर असा वेग आलेला होता. फर्स्ट मिस जोसेफ स्टूड अप अँड गेव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ द काउन्सिल्स पर्पज अँड इट्स ॲक्टिव्हिटीज. आता या ठिकाणी फर्स्ट मिस जोसेफ यांनी काय केलं, ते उभे राहिले अँड गेव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन, आणि त्यांनी एक छोटंसं थोडक्यात काही कामांचं, काउन्सिलचा जो काही पर्पज आहे म्हणजे परिषदेचा जो काही हेतू किंवा उद्दिष्ट आहे त्याच्याविषयी त्यांनी आणि ते काय काय कामं करतात किंवा कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज करतात त्याच्याविषयी त्यांनी थोडक्यात स्पष्टीकरण दिलं. Each class would report through its representatives on the studies pursued during the half year which began after Easter, a representative having been chosen for each subject. आता या ठिकाणी ईच क्लास वुड रिपोर्ट म्हणजे प्रत्येक वर्ग आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून, म्हणजे जसं आपल्या वर्गामध्ये मॉनिटर असतात किंवा 100 किंवा 80 मुलांपैकी 2-3 मुलं आपण एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांना तयार करतो, त्या पद्धतीने प्रत्येक वर्ग आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून ईस्टरनंतर सुरू झालेल्या अर्ध्या वर्षाच्या किंवा पहिल्या सत्रातील अभ्यासक्रमांचा त्या ठिकाणी अहवाल देणार असतात. अ रिप्रेझेंटेटिव्ह हॅव्हिंग बीन चोजन फॉर इच सब्जेक्ट, आणि प्रत्येक विषयासाठी म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक विषय जो असेल त्या प्रत्येक विषयासाठी एक प्रतिनिधी किंवा 2 प्रतिनिधी त्या ठिकाणी म्हणजे एक प्रतिनिधी निवडण्यात आलेला होता, म्हणजे प्रत्येकजण एका विषयावर त्या ठिकाणी ते बोलणार होते. आता आपल्याला माहिती असेल की कधी शाळेमध्ये सायन्सचे त्या ठिकाणी एक्झिबिशन असतं किंवा सोशॉलॉजीचं एक्झिबिशन असतं, हिस्ट्रीचं एक्झिबिशन असतं. त्या पद्धतीने ईस्टरनंतर, आता ईस्टरनंतर म्हणजे आपल्या इथे आपण समजून घेऊ शकतो आफ्टर मे मंथ, म्हणजे आपली उन्हाळ्याची जी सुट्टी असते त्याच्यानंतर आपण असं गृहीत धरू शकतो की ते जे त्यांनी काही पहिल्या सत्रामध्ये काम केलं सुरू झाल्यानंतर ईस्टरनंतर ते त्या ठिकाणी त्यांना त्या अभ्यासक्रमांचा अहवाल द्यायचा होता. When all the classes had completed their reports, a panel of teachers would be invited to occupy the stage and answer questions from the body of the hall on matters arising out of the various reports. आता इकडे अर्थ समजून घेऊया. When all the classes had completed their reports, जेव्हा सर्व वर्गाने त्यांचे अहवाल पूर्ण केले, a panel of teachers would be invited to occupy the stage, आणि त्यानंतर जे काही पॅनल ऑफ टीचर्स आहे म्हणजे शिक्षकांची जी एक समिती असेल किंवा त्यांचा जो ग्रुप असेल त्यांना स्टेजवर व्यासपीठावर त्यांना आमंत्रित केलं जाणार होतं. अँड आन्सर क्वेश्चन्स फ्रॉम द बॉडी ऑफ द हॉल, आणि जर त्या ठिकाणी त्या आपल्या हॉलमध्ये सभागृहामध्ये जी काही प्रश्न निर्माण होणार होते, मॅटर्स अरायझिंग होणार होते, जी काही बाबी बाहेर येणार होत्या, त्या सर्व अहवालांवर आणि त्या प्रश्नांवर त्यांना त्या ठिकाणी उत्तरे दिली जाणार होती किंवा त्यांना ती उत्तरे द्यायची होती. The selection of the panel, as with everything else, was entirely at the discretion of the children, and no members of the staff knew either how many or which teachers would be invited to sit. आता या ठिकाणी लक्षात घ्या की
त्या ठिकाणी जो सिलेक्शन ऑफ द पॅनल होता, म्हणजे जी समिती त्यांनी नेमलेली होती किंवा जो शिक्षकांचा ग्रुप होता तो तयार केलेला होता, ॲज विथ एव्हरीथिंग एल्स वॉज एंटरली ॲट द डिस्क्रिएशन ऑफ द चिल्ड्रन. ते सर्व काही विद्यार्थ्यांच्या डिस्क्रिएशन म्हणजे विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीवर ते सर्व काही अवलंबून होतं, त्या ठिकाणी त्यांच्यावर अवलंबून होतं. नो मेंबर्स ऑफ द स्टाफ न्यू इदर हाऊ मेनी ऑर विच टीचर्स वुड बी इन्व्हायटेड टू सिट. आणि तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांना म्हणजे त्या शिक्षकांना किंवा तिथे असणाऱ्या सदस्यांना कोणालाच असं माहिती नव्हतं की कोणाला इन्व्हाइट केलं जाईल स्टेजवर बसण्यासाठी, म्हणजे त्या ठिकाणी वर कोणाला आमंत्रित केलं जाईल. द रिपोर्ट्स बिगॅन विथ द लोवेस्ट ऑर यंगेस्ट क्लास फर्स्ट. आता त्या ठिकाणी रिपोर्ट प्रेझेंट करायला सुरुवात झाली स्टेजवर, आणि रिपोर्ट सुरुवात कोणी केली? हू बिगॅन दॅट द लोवेस्ट ऑर यंगेस्ट क्लास फर्स्ट, म्हणजे जे सर्वात छोटे वर्ग होते त्या वर्गांनी त्यांचा अहवाल त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केला. These were mainly 12-year-olds who had joined the school the previous summer. हे सर्व काही जे काही विद्यार्थी होते किंवा तो जो क्लास होता तो मुख्यतः 12 वर्षाचे ते आसपास असू शकतात, आणि त्यांनी आत्ताच मागच्या उन्हाळ्यामध्ये ते शाळेमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलेलं होतं किंवा त्यांनी त्या ठिकाणी शाळेत दाखल झालेले होते. Most of them were shy and rather frightened at standing up before the entire school. आता जी मुलं त्या ठिकाणी जी 12 वर्षाची मुलं होती किंवा ती जी मुलं होती जी प्रेझेंट करायला येत होती रिपोर्ट अहवाल, त्या ठिकाणी ती थोडीशी लाजरी बुजरी होती. शाय अँड रादर फ्रायटन, थोडीशी ती घाबरलेली होती. ॲट स्टँडिंग अप बिफोर द एंटायर स्कूल, आणि ते पूर्णपणे शाळेसमोर उभे राहून थोडेसे फ्रायटन ते घाबरलेले होते. बट नेव्हरथलेस दे मॅनेज इट क्रेडिटेबली. आणि पण असं असलं तरी त्यांनी चांगल्या प्रकारे विश्वासपूर्ण त्या ठिकाणी ते सर्व काही मॅनेज केलं. दे हॅड बीन न्यूली इंट्रोड्यूस्ड टू द डिफिकल्टीज ऑफ सिकिंग इन्फॉर्मेशन फॉर देमसेल्स. त्यांनी स्वतःसाठी माहिती मिळवण्याच्या अडचणींबद्दल नवीन त्यांना ओळख करून देण्यात आली, म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी ती माहिती दिली की नवीन जी माहिती आम्हाला जी मिळवायची आहे, डिफिकल्टीज ऑफ सिकिंग इन्फॉर्मेशन, नवीन माहिती शोधताना किंवा मिळवताना त्यांना कोणत्या अडचणी येतात हे त्यांनी तिकडे इंट्रोड्यूस केलं. सो देअर रिपोर्ट वॉज अंडरस्टँडेबली रादर शॉर्ट. त्यांचा अहवाल हा बऱ्यापैकी छोटा आणि समजण्यासारखा त्या ठिकाणी होता. Class after class was represented, and it was obvious that with each succeeding term there was a marked development in their ability to express themselves. आता ठिकाणी क्लास आफ्टर क्लास वॉज रिप्रेझेंटेड, एकामागे एक वर्ग त्या ठिकाणी येत होते, वर्गामागे वर्ग येत होते प्रेझेंट करायला. इट वॉज ऑब्वियस दॅट विथ ईच सक्सेडिंग, आणि त्या ठिकाणी ही गोष्ट ऑब्वियस होती, स्पष्ट होती की येणारा प्रत्येक वर्ग हा देर वॉज अ मार्क डेव्हलपमेंट इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्स, म्हणजे येणारा प्रत्येक जो वर्ग आहे तो अगोदरच्या वर्गापेक्षा चांगल्या प्रकारे प्रेझेंट करत होता, चांगल्या प्रकारे तो सादरीकरण करत होता. मच ऑफ द वर्क वॉज रादर एलिमेंटरी, बट टू देम इट लूम्ड लार्ज बिकॉज दे अंडरस्टूड इट अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्व्स. आता या ठिकाणी भरपूर असं काम होतं. दॅट वॉज अ रादर एलिमेंटरी, ते प्राथमिक स्वरूपाचं होतं किंवा थोडंसं सुरुवातीचं होतं. बट टू देम इट लूम्ड लार्ज, आणि ते बऱ्यापैकी ते काय त्यांच्यासाठी थोडंसं मोठं झालेलं होतं. दे अंडरस्टूड इट, त्यांनी ते समजून घेतलं, समजले. अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्स, आणि ते त्यांच्याशी संबंधित होतं. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की यारा ब्रेथवेट हे सांगतायत की त्या ठिकाणी जे रिपोर्ट सादर केले जात होते, जे प्रेझेंट केले जात होते ते प्राथमिक म्हणजे प्रायमरी स्वरूपाचे होते, एलिमेंटरी स्वरूपाचे होते, पण त्या ठिकाणी ते भरपूर मोठे झाले होते त्या विद्यार्थ्यांसाठी, अँड त्यांना ते बऱ्यापैकी चांगले समजले होते. वाय? बिकॉज इट्स रिलेशनशिप टू देमसेल्स, कारण ते त्यांच्याशीच संबंधित होते. थ्रूआउट ऑल द रिपोर्ट्स द एम्फासिस वॉज ऑन वॉट दे अंडरस्टूड रादर दॅन ऑन वॉट दे वेअर एक्सपेक्टेड टू लर्न. आता थ्रूआउट ऑल द रिपोर्ट्स म्हणजे जे काही सर्व अहवाल होते त्या ठिकाणी द एम्फासिस वॉज ऑन वॉट दे अंडरस्टूड, सर्वात जास्त भर किंवा जोर कशावर देण्यात आला होता की नक्की त्यांना काय समजलं, रादर दॅन ऑन वॉट दे वेअर एक्सपेक्टेड टू लर्न, नक्की त्यांना काय समजलं किंवा त्यांच्या विचारांपेक्षा किंवा त्यांच्या ह्याच्यापेक्षा ते काय शिकले यासाठी त्यांना त्याच्यावर जास्त जोर देण्यात आला. व्हेन द टर्न ऑफ माय क्लास केम आय सॅट अप अनॅक्सियसली, आणि ज्यावेळेस माझ्या वर्गाचा टर्न आला म्हणजे माझ्या वर्गाची पाळी आली, वेळ आली, त्यावेळेस मी चिंताग्रस्त, अनॅक्सियसली म्हणजे काय टेन्शन किंवा मला थोडंसं मी चिंतातूर झालो, मला थोडीशी काळजी वाटली. फ्रॉम द लिस्ट ही हेल्ड इन हिज हँड डेनहेम कॉल्ड आउट द नेम्स ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ज टुगेदर विथ द सब्जेक्ट ऑन विच दे वुड रिपोर्ट. डेनहॅमच्या हातामध्ये एक यादी होती. आता त्याच्या हातामध्ये जी यादी होती त्याने त्या यादीमधून
ही कॉल्ड आउट द नेम्स ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह, आणि त्यांनी अहवाल सादर करणाऱ्या विद्यार्थी जे होते, म्हणजे त्याच्याकडे जे प्रतिनिधींची नावं होती, त्यांची सर्वांची नावं त्यांना बोलवलं. विथ द सब्जेक्ट ऑन विच दे वुड रिपोर्ट, आणि त्यांना कोणत्या कोणत्या विषयावर रिपोर्ट द्यायचा आहे त्यासाठी त्याच्या सब्जेक्ट बरोबर त्यांचे त्या ठिकाणी नावं घेण्यात आली. त्या ठिकाणी आपण बघूया त्यांनी कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना रिप्रेझेंटेटिव्हला बोलवलं. पॉटर अरिथमॅटिक, म्हणजे पॉटर हा अंकगणितावर बोलणार होता. सापियानो नेचर स्टडी, म्हणजे निसर्ग अभ्यासावर तो बोलणार होता. मिस पेग अँड जॅक्सन जॉग्राफीवर, म्हणजे भूगोलवर बोलणार होती. मिस डेअर अँड फर्नमॅन हे फिजिओलॉजी, म्हणजे शरीर विज्ञान किंवा शरीरशास्त्रावर ते बोलणार होते. मिस डॉड हिस्ट्रीवर, म्हणजे आपल्या इतिहासावर बोलणार होते. डेनहॅम पीटी अँड गेम्स, म्हणजे शारीरिक शिक्षण म्हणजे खेळ या विषयावर तो बोलणार होता. मिस जोसेफ ह्या डोमेस्टिक सायन्स ह्या विषयावर, म्हणजे गृहविज्ञान याच्यावर बोलणार होते. आय फेल्ट टेरिबली प्लीज्ड अँड प्राऊड टू सी द कॉन्फिडंट कर्टसी विथ विच डेनहॅम यूज द टर्म मिस इन ॲड्रेसिंग ईच ऑफ द सिनियर गर्ल्स. आता आय फेल टेरिबली प्लीज, मला हे पाहून खूप आनंद वाटला किंवा मला थोडंसं चांगलं वाटलं, समाधान वाटलं. टू सी द कॉन्फिडंट कर्टसी विथ विच डेनहॅम यूज द टर्म मिस, की ज्यावेळेस डेनहॅमने आत्मविश्वासाने किंवा म्हणजे आत्मविश्वासाने, सौजन्याने, नम्रपणाने त्याने त्याच्यापेक्षा मोठ्या मुलींना हाक मारताना किंवा संबोधित करताना मिस हा शब्द इन ॲड्रेसिंग ईच ऑफ द सिनियर गर्ल्स, ज्या सिनियर गर्ल्स होत्या त्या सर्वांना मिस या नावाने त्याने संबोधित केलं, म्हणजे रिस्पेक्ट दिली. I felt sure that this would be in itself be something for the younger ones to aim at. आणि या ठिकाणी मला दिसत होतं की मला खात्री होती की हे जे काही आता झालेलं होतं त्या ठिकाणी म्हणजे लहान मुलांसाठी हे महत्त्वाचा हा काय होता, एक आदर्श होता. अ सॉर्ट ऑफ बॅज ऑफ यंग ॲडल्टहूड, म्हणजे जी लहान लहान मुलांना मोठ्यांनी घालून दिलेलं हे एक मानपत्र होतं की कशा पद्धतीने आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या किंवा सिनियर असणाऱ्या व्यक्तींना आपण सर किंवा मिस या म्हणजे या नावाने आपण त्यांना हाक मारली पाहिजे किंवा ॲड्रेस केलं पाहिजे. ॲज देअर नेम्स वेअर कॉल्ड दे वॉक्ड अप टू द स्टेज अँड टूक देअर सीट्स विथ कमेंडेबल ग्रॅव्हिटी. जेव्हा आता त्या ठिकाणी डेनहॅम नावं पुकारत होता किंवा तो ज्यावेळेस नावाने हाक मारत होता त्यावेळेस ते पुकारल्यावर ते सर्व जे काही रिप्रेझेंटेटिव्ह होते ते स्टेजवर म्हणजे व्यासपीठावर ते येत होते. अँड टूक देअर सीट्स, आणि त्यांनी त्यांची जागा ती त्या ठिकाणी घेतली विथ ग्रॅव्हिटी, विथ कमेंडेबल ग्रॅव्हिटी. आता कमेंडेबल ग्रॅव्हिटी म्हणजे काय, कौतुकास्पद किंवा त्यांना तेवढा आनंद होता की त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते आलेले. ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणाची आकर्षण आपण क्षमता म्हणतो, पण त्या आनंदाने त्या ठिकाणी ते स्टेजवर येऊन ते सर्व बसले. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस, आणि त्यानंतर मिस जोसेफ यांनी त्या ठिकाणी एक छोटंसं भाषण दिलं. शी सेड दॅट देअर लेसन्स हॅड अ पर्टिक्युलर बियास टुवर्ड्स द ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड. आणि त्या ठिकाणी ती म्हणाली किंवा त्या म्हणाल्या की त्यांच्या अभ्यासक्रमात मानवाच्या किंवा मानवजातीच्या बंधुत्वाकडे एक विशिष्ट असा पूर्वाग्रह आहे किंवा पक्षपात आहे. म्हणजे त्या ठिकाणी ते सांगतात की या ठिकाणी आपल्या असलेला बंधुभाव, मानवजातीमध्ये असलेला बंधुभाव याच्यामध्ये थोडासा काय आहे, फरक आहे, पक्षपात आहे. अँड दॅट दे हॅड बीन लर्निंग थ्रू ईच सब्जेक्ट हाऊ ऑल मॅनकाइंड वॉज इंटरडिपेंडंट इन स्पाईट ऑफ जॉग्राफिकल लोकेशन. आणि ते सांगतायत की तरीही जरी असं असलं की आपल्या मानवजातीमध्ये किंवा आपल्या ब्रदरहूडमध्ये जरी फरक असला किंवा वेगवेगळेपणा असला तरी आपल्याला प्रत्येक विषयाच्या थ्रू ईच सब्जेक्ट हाऊ ऑल मॅनकाइंड वॉज इंटरडिपेंडंट, की प्रत्येक आपली मानवजाती एकमेकांशी कशी परस्परावलंबून आहे, म्हणजे एकमेकांवरती अवलंबून आहेत. इन स्पाईट ऑफ जॉग्राफिकल लोकेशन अँड डिफरन्सेस इन कलर्स, रेसेस अँड क्रीड्स, म्हणजे भले भौगोलिक स्थान असेल, रंग असेल, वंश असेल, जाती याच्यामध्ये जरी भरपूर काही फरक असेल तरी मानवजाती ही कशी एकमेकांवर अवलंबून आहे या ठिकाणी ते आपल्याला समजून घ्यायचं असं त्या ठिकाणी सांगतात. देन शी कॉल्ड ऑन पॉटर, आणि त्यानंतर त्यांनी पॉटर या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी बोलवले. पॉटर वेंट ऑन टू स्पीक ऑफ द वर्क दे हॅड डन ऑन वेट्स अँड मेजर्स. पॉटर ज्यावेळेस स्टेजवर होता आणि तो बोलायला सुरुवात करतो त्यावेळेस त्यांनी जे काही काम केलेलं होतं म्हणजे वेट्स अँड मेजर म्हणजे वजन आणि मोजमापांवर त्यांनी जे काही काम केलेलं होतं त्याच्यावर तो बोलला. ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द किलोग्रॅम अँड द पाऊंड, द मीटर अँड द फूट, आणि कशा पद्धतीने किलोग्रॅम आणि पाऊंड यांचे संबंध आहेत. अँड द मीटर अँड फूट, आणि मीटर आणि फूटमध्ये काय संबंध आहे किंवा त्याच्यामध्ये काय फरक आहे हे त्या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. ही सेड दॅट थ्रूआउट द वर्ल्ड वन ऑर अदर ऑफ दोज टू मेथड्स वॉज इदर इन यूज ऑर अंडरस्टूड. तो त्या ठिकाणी म्हणतो पॉटर की जगभरामध्ये दोन पद्धती आहेत,
एखादी पद्धत वापरात असते आणि एखादी पद्धत समजली जाते. म्हणजे एक तर वापरात होते आणि दुसरी समजली गेली होती. अँड दॅट इट वॉज अ सिम्बॉल ऑफ द ग्रेटर अंडरस्टँडिंग विच वॉज बिंग अकम्प्लिश्ड बिटवीन पीपल्स. आणि ही जी काही समजून घेण्याची गोष्ट आहे किंवा ही जी माप करण्याची किंवा माप म्हणजे मोजून घेण्याची जी गोष्ट आहे, समजून घेण्याची जी गोष्ट आहे, ही आपल्या एकमेकांच्या समजून घेण्याची प्रतीकं आहेत. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितले सिम्बॉल आहे, एक चिन्ह आहे, ती आपण समजून घेतली पाहिजे. आणि ह्या समन्वयाने किंवा समजुतीनेच जगातील विविध देशातील व्यवहार हे यशस्वीपणे काय होतात, अकम्प्लिश्ड म्हणजे चांगल्या प्रकारे यशस्वीपणे आपल्याला पार पाडले जातात. सापियानो spoke of the study the class had made of paste, especially black wrought on wheat, ball weevil on cotton, and the Colorado beetle on potatoes. आता या ठिकाणी सापियानो ही विद्यार्थी तिने तिच्या वर्गाने जो अभ्यास केलेला असतो, स्टडी द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट, त्यांनी कीटकांवर अभ्यास केलेला असतो. इस्पेशली ब्लॅक रॉट ऑन वेट म्हणजे गव्हावर असणारी काळी कीड, बॉल विविल ऑन कॉटन म्हणजे कापसावरील जो भुंगा म्हणजे कापसावर येणारी कीड, अँड द कोलोरेडो बिटल ऑन पोटॅटो आणि बटाट्यावर येणारा जो काही कोलोरेडो बिटल नावाचा जो काही कीटक आहे त्याविषयी ती भरपूर त्या ठिकाणी सॅपियानो तिचं म्हणजे प्रेझेंटेशन त्या ठिकाणी ती करते, अहवालामध्ये सांगते. ही शोड हाऊ मेनी कंट्रीज हॅड पूल्ड देअर नॉलेज अँड रिझल्ट्स ऑफ रिसर्च ऑन द बिहेवियर. सापियानोने सांगितलं त्या ठिकाणी की कशा पद्धतीने की तिच्या म्हणजे हाऊ मेनी कंट्रीज हॅड पूल्ड देअर नॉलेज, की प्रत्येक असा देश आहे जो स्वतःचं ज्ञान वापरून किंवा स्वतःची बुद्धी वापरून अँड रिझल्ट्स ऑफ रिसर्च ऑन द बिहेवियर, त्यांच्या वर्तणुकीवर म्हणजे कीटकांच्या वर्तणुकीवर कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास किंवा संशोधन केलेलं आहे. ब्रीडिंग हॅबिट्स अँड मायग्रेशन ऑफ दिस पेस्ट. आता या ठिकाणी ब्रीडिंग हॅबिट्स म्हणजे आता या ठिकाणी पूर्ण वाक्य मी बोलतो. ब्रीडिंग हॅबिट्स अँड मायग्रेशन ऑफ दिस पेस्ट अँड वेअर ग्रॅज्युअली रेड्युसिंग द थ्रेट दे रिप्रेझेंटेड टू दिस इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स. म्हणजे सापेनने या ठिकाणी सांगितले की कीटकांचे वर्तन कसं असतं, त्यांचं प्रजनन कसं असतं, म्हणजे त्यांच्या सवयी काय आहेत, ब्रीडिंग हॅबिट्स काय आहेत, त्यानंतर त्यांचं मायग्रेशन ते कशा प्रकारे स्थलांतर करतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. या सर्व गोष्टींचा अभ्यास या जी काही अनेक देश आहेत आपल्या ह्या जगामध्ये त्यांनी त्यांच्या ज्ञानाद्वारे किंवा त्यांच्या संशोधनाद्वारे त्यांनी निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. अँड वेअर ग्रॅज्युअली रेड्युसिंग द थ्रेट, आणि हळूहळू हा जो काही होणारा जो काही थ्रेट आहे, जो धोका आहे, दे रिप्रेझेंटेड टू दिस इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स, आणि ह्या उत्पादनामधून किंवा ह्या होणाऱ्या कीटकांच्या याच्यातून जो काही त्रास होणार असेल किंवा धोका होणार असेल, तर हा धोका त्यांनी हळूहळू कमी करत आहेत किंवा ते कमी करत आहेत त्यांच्या संशोधनातून, हे त्यांनी त्या ठिकाणी सापियानोने सांगितले. मिस पेग अँड जॅक्सन डिवायडेड द रिपोर्ट ऑन जॉग्राफी बिटवीन देम. आता मिस पेग अँड जॅक्सन ह्या दोघांनी त्यांच्याकडे असणारा जो जॉग्राफीचा रिपोर्ट होता, भूगोलाचा जो काही अहवाल होता, त्यांनी एकमेकांमध्ये दोघांमध्ये तो वाटून घेतला, विभागून घेतला. जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट्स अँड व्हेजिटेबल प्रोड्यूस ओव्हर द अर्थ सरफेस. जॅक्सनने प्रथम पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारा खनिज साठा, डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण, खनिज साठा, मिनरल म्हणजे खनिज साठा, अँड ए व्हेजिटेबल प्रोड्यूस आणि किती प्रमाणामध्ये भाजीपाल्याचं उत्पादन होतं, या दोघांच्या वितरणाविषयी म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट्स आणि व्हेजिटेबल प्रोड्यूस म्हणजे खनिज साठा आणि व्हेजिटेबल प्रोड्यूस म्हणजे भाज्यांचं उत्पादन किती होतं याच्याविषयी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, वितरणाविषयी त्यांनी सांगितलं, उत्पादन म्हणजे पृथ्वीवर होणाऱ्या पृष्ठभागावर होणाऱ्या उत्पादनाची माहिती दिली. हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डिफिशियंट इन द अदर. एखादी कंट्री जर एखाद्या गोष्टीमध्ये जास्त म्हणजे त्यांच्याकडे जास्त उत्पादन असेल, पण एखाद्या दुसऱ्या बाबतीत त्यांच्याकडे काय असतं, डेफिशियंट म्हणजे कमतरता असते. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की समजा आपण जर भारताचं उदाहरण घेतलं तर आपल्याला माहिती आहे की आपण कृषीप्रधान देश आहोत. आपल्याकडे जे काही ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन आहे हे भरपूर आहे, पण जर आपण इलेक्ट्रॉनिक प्रोडक्शन म्हटलं, टेक्नॉलॉजी प्रोडक्शन म्हटलं, तर हे आपल्याला जपानमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये दिसून येतं. म्हणजे एखाद्या देशाकडे एखाद्या उत्पादनाची विपुलता किंवा काही उत्पादन हे जास्त असतं, पण दुसऱ्या उत्पादनाची बऱ्याचदा त्यांच्याकडे डेफिशियंट म्हणजे कमतरता आढळते. हे जॅक्सनने त्यांच्या स्पीचमधून सांगण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्यांच्या अहवालामधून. अँड ऑफ द इंटरचेंज अँड इंटरडिपेंडन्स विच इनएव्हिटेबली फॉलोड. आणि त्यामुळे ते सांगतात की या ठिकाणी इंटरचेंज म्हणजे आपली होणारी देवाणघेवाण, इंटरडिपेंडन्स म्हणजे आपलं असणार एकमेकांवर अवलंबून, विच इनएव्हिटेबली फॉलोड हे अपरिहार्यपणे घडते, याविषयी त्यांनी सांगितले. म्हणजे एखाद्या देशाकडे एखादी गोष्ट जास्त आहे, दुसऱ्या देशाकडे ती गोष्ट जास्त आहे, ह्यामुळे आपल्यामध्ये होणारं एक्सचेंजिंग जे आहे हे कंपल्सरी त्या ठिकाणी ते घडतंच किंवा त्याच्याशिवाय आपली डेव्हलपमेंट होणं काय नाही आहे, पॉसिबल नाही आहे. मिस पेग डेल्ट विथ ह्युमन रिलेशनशिप्स
आता या ठिकाणी मिस पेगने मानवी संबंधांविषयी त्या ठिकाणी थोडंसं त्यांनी भाष्य केलं, की त्यांनी सांगितलं, स्ट्रेसिंग द प्रॉब्लेम्स फेसिंग द पोस्ट वॉर वर्ल्ड फॉर फीडिंग, क्लोथिंग अँड हाऊसिंग इट्स पॉप्युलेशन. त्यांनी सांगितलं की स्ट्रेसिंग द प्रॉब्लेम फेसिंग द पोस्ट वॉर म्हणजे वॉर वर्ल्ड म्हणजे युद्धानंतर, म्हणजे जगामध्ये जे काही युद्ध होतात त्या युद्धानंतर जे काही प्रॉब्लेम्स आपण फेस करतोय, जे काही आपल्याला स्ट्रेस म्हणजे त्रास होतोय, त्याच्यामध्ये लोकसंख्येविषयीचं अन्न असेल, फीडिंग, क्लोथिंग आपले कपडे वस्त्र असेल, अँड हाऊसिंग आपले जे लोकांचे म्हणजे घरासाठी किंवा निवारासाठी येणाऱ्या समस्यांवर त्या लोकसंख्येवर त्यांनी भाष्य केले. She also made a reference to the thousands of refugees, stateless and unwanted. त्या ठिकाणी तिने आपल्या अहवालामध्ये, त्या वाचनामध्ये संदर्भात हजारो निर्वासितांच्या, रिफ्युजी म्हणजे हजारो निर्वासितांच्या समस्या मांडल्या. स्टेटलेस अँड अनवॉन्टेड, देश नसलेल्या व नकोशा असलेल्या त्या लोकांच्या समस्यांचा उल्लेख त्या ठिकाणी तिने रेफरन्स किंवा संदर्भ त्या ठिकाणी उल्लेख केला. अँड टू द एफर्ट्स अँड प्रोग्राम्स ऑफ युनिसेफ, आणि युनिसेफ यांनी किंवा युनोच्या शाखेने जे काही केलेले प्रयत्न होते त्याची तिने त्या ठिकाणी काय दिली, माहिती दिली. फर्नमॅन ॲज युजल हॅड अ ट्रम्प कार्ड अप हिज स्लीव. आता फर्नमॅन या ठिकाणी आता ॲक्च्युली ट्रम्प कार्ड म्हणजे या ठिकाणी अर्थ समजून घ्या की एखादा आपल्याकडे हुकुमी शिक्का असणं किंवा एखादी गोष्ट आपल्याकडे वेगळं पण असणं, काहीतरी की आपल्याकडे वेगळी क्षमता असणं. फर्नमॅन ॲज युजल हॅड अ ट्रम्प कार्ड अप हिज स्लीव. फर्मान याच्याकडे एक आश्चर्य टाकण्याची क्षमता होती. आता तो नेहमीप्रमाणे तो शर्टच्या बाह्या करत लगेच तो त्या ठिकाणी स्टेजवर वर आला. व्हेन कॉल्ड ही मेड अ सिग्नल टू समवन ऑफ स्टेज. ज्यावेळेस तो व्यासपीठावर किंवा स्टेजवर आला त्यावेळेस त्याने कोणाला तरी खाली खुणावले, इशारा केला. अँड वेल्स अँड ॲलिसन अपियर्ड बिअरिंग अ स्केलेटन बिटवीन देम. आणि वेल्स आणि ॲलिसन नावाचे हे जे विद्यार्थी आहेत, या मुलांनी दोघांच्या मध्ये तो एक स्केलेटन त्यांच्याकडे होता, म्हणजे स्केलेटन म्हणजे मानवी सांगाडा. टुगेदर विथ अ सॉर्ट ऑफ गॅलोज, म्हणजे त्या जसं फर्नमॅनने त्यांना इशारा केला, त्या दोघांनी लगेचच तो जो काही मानवी सांगाडा होता त्याची जी काही त्यांच्याकडे प्रतिकृती होती ती लगेच स्टेजवर त्या ठिकाणी त्यांनी व्यासपीठावर त्यांनी ती आणली. व्हेन दिस अरेंजमेंट हॅड बीन सेट अप देर वॉज द स्केलेटन हँगिंग फ्रॉम अ हुक स्क्रूड इन टू द टॉप ऑफ इट स्कल जेंटली रिव्हॉल्विंग ॲट द एंड ऑफ अ कॉर्ड. आता त्या ठिकाणी ज्यावेळेस ही व्यवस्था त्या ठिकाणी स्टेजवर केली गेली होती त्यावेळेस त्या ठिकाणी तो जेव्हा तो स्केलेटन म्हणजे मानवी सांगाडा, ह्युमन स्केलेटन ज्यावेळेस तो वर आणला गेला, दॅट द स्केलेटन हँगिंग फ्रॉम अ हुक स्क्रूड, तो जो काही मानवी सांगाडा होता त्याच्या डोक्याच्या कवटीला लावलेल्या तो आकड्याला तो हुक लटकलेला होता. अँड टॉप ऑफ इट्स स्कल म्हणजे कवटीला तो लटकलेला होता. जेंटली रिव्हॉल्विंग ॲट द एंड ऑफ कॉर्ड, आणि तो दोरीच्या त्या टोकापासून म्हणजे हळूहळू तो काय गोल गोल फिरत होता. म्हणजे अशा प्रकारे तो जो सांगाडा आहे किंवा स्केलेटन त्या ठिकाणी त्याची ती रचना केली गेलेली होती. धिस वॉज समवॉट इन द नेचर ऑफ कॉमिक रिलीफ. आणि हे तो जो मानवी सांगाडा आहे, तो जो हुक आहे, तो त्या कवटीपासून तो गोल गोल फिरत होता. हे बघितल्यानंतर दिस वॉज समवॉट इन द नेचर ऑफ कॉमिक रिलीफ, थोडासा तिथे कॉमिक रिलीफ म्हणजे थोडंसं तिथे हसू लागले किंवा लोक विनोद करू लागले, लोक म्हणजे विद्यार्थी. अँड द स्कूल शोड इट्स अप्रुव्हल बाय लाफिंग अप्रोरसली. आणि ते गमतीशीर दृश्य बघितल्यावर किंवा ते आवडल्याने शाळेमध्ये जे काही विद्यार्थी किंवा जे इतर टीचर्स किंवा जी कोणी लोक होते जे होते ते सर्वजण त्या ठिकाणी हसू लागले किंवा त्यांनी तिथे हास्याचा कल्लोळ झाला. बट लेव्हिटी सून इव्हपोरेटेड वेन फर्नमॅन बिगॅन टू स्पीक. आणि ज्यावेळेस फर्नमॅन बोलू लागला तेव्हा मात्र ते जे काही इव्हेपोरेटेड म्हणजे तिथे जी काही लेव्हिटीसून इव्हेपोरेटेड म्हणजे काय, अगोदर जे काही विनोदी वातावरण किंवा त्या ठिकाणी थोडंसं जोकिंग जी काही सिच्युएशन निर्माण झाली होती ती हळूहळू काय होऊ लागली, कमी होऊ लागली. कधी, व्हेन फर्नमॅन बिगॅन टू स्पीक, ज्यावेळेस फर्नमॅनने बोलायला सुरुवात केली. हिज व्हॉइस वॉज क्लिअर अँड प्रिसाईज अँड ही हॅड अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ द ड्रामॅटिक. तो अगदी स्पष्टपणे आणि नेमक्या शब्दामध्ये तो बोलत होता, आणि त्याचा जो काही बोलण्याची त्याची जी पद्धत होती किंवा तो ज्या आवाजात बोलत होता, इट वॉज अ ड्रामॅटिक म्हणजे एकदम नाट्यमय शब्दांमध्ये तो त्या ठिकाणी त्याचं रिप्रेझेंटेशन करत होता. काल्मली ही टोल्ड देम दॅट इट वॉज अ फिमेल स्केलेटन. त्याने शांतपणे, एकदम शांत राहून गंभीरपणे त्यांना सांगितलं की हा एका फिमेल स्केलेटन आहे, म्हणजे हा एका स्त्रीचा सांगाडा आहे. दॅट वॉज अ फॅक्ट अँड कुड इझिली बी प्रूव्ड. आणि ती गोष्ट सहजपणे सिद्ध करता येऊ शकत होती. बट ही कुड नॉट से विथ एनी ॲश्युरन्स वेदर शी हॅड बीन चायनीज ऑर फ्रेंच ऑर जर्मन ऑर ग्रीक.
पण त्याला त्या ठिकाणी सांगता येत नव्हतं की नक्की तो जो फिमेल स्केलेटन आहे, तो त्या स्त्रीचा जो सांगाडा आहे तो नक्की चिनी आहे, फ्रेंच आहे, जर्मन आहे की ग्रीक आहे, किंवा नॉर कुड ही से इफ शी हॅड बीन ब्राऊन, म्हणजे ती गव्हाळ रंगाची, ऑर व्हाईट ती श्वेतवर्णीय म्हणजे गोरी आहे, ऑर मिक्सचर ऑफ बोथ की मिश्रवर्णीय म्हणजे कृष्णवर्णीय आहे, तो निश्चितपणे सांगू शकत नव्हता. म्हणजे जो स्टेजवर तो फिमेल स्केलेटन आणला होता तो कम्प्लिटली किंवा क्लिअरली सांगू शकत नव्हता की तो चिनी, फ्रेंच, जर्मन किंवा ग्रीक यांच्यापैकी कोणाचा आहे का, किंवा ब्राऊन म्हणजे गव्हाळ रंगाचा आहे का, किंवा व्हाईट ऑर मिक्सचर. आता या ठिकाणी गव्हाळ रंगाचा म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही समजू घ्या थोडंसं सावळासा रंगाचा आहे का, किंवा व्हाईट ऑर मिक्सचर म्हणजे गोरा आहे का किंवा थोडासा काळा आहे, तो निश्चितपणे ते सांगू शकत नव्हता. अँड फ्रॉम दॅट ही सेड द क्लास हॅड कन्क्लुडेड दॅट बेसिकली ऑल पीपल वेअर the same. The trimming might be different, but the foundations were all laid down according to the same blueprint. त्या ठिकाणी अँड फ्रॉम दॅट ही सेड द क्लास हॅड कन्क्लुडेड, की तो सांगतो की तो त्या ठिकाणी बोलतो की या ठिकाणी वर्गाने असा निष्कर्ष काढला की दॅट बेसिकली ऑल पीपल वेअर द सेम, की लोक हे बाहेरून जरी थोडं म्हणजे ते लोकही सेम आहेत, सर्व लोक सारखीच आहेत. द ट्रिमिंग माइट बी डिफरंट, म्हणजे बाह्यरूप जरी आपलं थोडंसं वेगळं असलं, आपण दिसायला वेगळे असलो, आपलं हावभाव वेगळे असले तरी लोक सर्व सारखेच आहेत. द फाउंडेशन्स वेअर ऑल लेड डाऊन अकॉर्डिंग टू द सेम ब्ल्यूप्रिंट, म्हणजे सर्वांचा जो काय ब्ल्यूप्रिंट आहे म्हणजे मूळ साचा जो आपला सांगाडा आहे तो सर्वांचा काय असतो, सारखाच असतो, तो या ठिकाणी सांगतो. फर्मॅन वॉज वंडरफुल, ही हॅड देम इटिंग आउट ऑफ हिज हँड. फर्मॅनच्या लाजवाब बोलण्याने सर्वजण त्या ठिकाणी काय झाले, प्रभावित झाले. म्हणजे फर्मॅन अशा प्रकारे सांगत होता की त्या ठिकाणी असणारे जेवढे काही ऑडियन्स आहे की जे प्रेक्षक आहेत ते सर्वजण काय झाले, खूप प्रभावित झाले किंवा आश्चर्यचकित किंवा खुश झाले. मिस डेअर्स कॉन्ट्रीब्युशन वॉज समथिंग ऑफ अन अँटीक्लायमॅक्स आफ्टर फर्मॅन्स परफॉर्मन्स अँड शी सेम टू रिअलाइज इट. फर्मॅनच्या कामगिरीपुढे मिस डेअरचे सादरीकरण मात्र काहीशे निराशाजनक होते. म्हणजे मिस डेअरचे जे काही प्रेझेंटेशन होते हे काही एवढं खास चांगलं झालं नाही, फर्मॅनपेक्षा चांगलं झालं नाही आणि तिलाही ते जाणवले असावे. म्हणजे शी रिअलाइज इट अबाउट, शी स्पोक अबाउट द प्रॉब्लेम्स विच ऑल ह्युमॅनिटी हॅज टू फेस इन टर्म्स ऑफ सिकनेस अँड डिसीज. आणि तिने माणसांच्या आजार किंवा आरोग्यविषयक समस्यांविषयी माहिती दिली. अँड ऑफ द ॲडव्हान्टेजेस गेन्ड बाय इंटरचेंज ऑफ नॉलेज, ॲडवाईस अँड असिस्टन्स. आणि त्या ठिकाणी ती सांगते की त्या ठिकाणी आपल्याला ज्ञानाची, मार्गदर्शनाची, त्याच्यानंतर इंटरचेंज ऑफ नॉलेज म्हणजे आपले जे ज्ञान आहे किंवा आपली एकमेकांची जी मदत आहे, एकमेकांना देवाणघेवाण, सल्ला किंवा मार्गदर्शन या होणाऱ्या सर्वांच्या फायद्याविषयी तिने त्या ठिकाणी मिस डेअरने त्या ठिकाणी प्रेझेंटेशन किंवा त्या ठिकाणी माहिती दिली. मिस डॉड रिपोर्टेड ऑन द पिरियड ऑफ हिस्ट्री द क्लास हॅड स्टडीड द रिफॉर्मेशन इन इंग्लंड. मिस डॉडने त्या इतिहासातील इंग्लंडच्या होणाऱ्या पुनर्निर्माण काळाच्या अभ्यासाविषयी माहिती दिली. म्हणजे इंग्लंडमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे रिफॉर्मेशन झालं किंवा कोणत्या प्रकारच्या सुधारणा झाल्या याच्याविषयी तिने त्या स्टेजवर काय दिला, अहवाल तिचा सादर केला. शी टोल्ड ऑफ द स्ट्रगल्स ऑफ मेन ऑफ इंडिपेंडंट स्पिरिट अगेन्स्ट क्लेरिकल डोमिनेशन. म्हणजे त्या ठिकाणी तिने अजून माहिती दिली की धार्मिक वर्चस्वाच्या विरोधात स्वतंत्र भावनेच्या मानवाचा संघर्ष याच्याविषयी तिने तिथे माहिती दिली. म्हणजे या ठिकाणी तुम्ही समजून घ्या की त्या काळामध्ये त्या ठिकाणी जे कोणी धर्मोपदेशक असतील, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना प्रिस्ट म्हटलं जातं किंवा पादरी म्हटलं जातं, त्या ठिकाणी या लोकांच्या वर्चस्वामुळे तिथे असणाऱ्या सामान्य जनतेला जो त्रास व्हायचा त्याच्याविषयी तिने भरपूर त्या ठिकाणी माहिती दिली. अँड ऑफ देअर एफर्ट्स टू ब्रेक फ्रॉम इस्टॅब्लिश्ड रिलिजियस ट्रेडिशन्स. आणि त्या सर्व जे काही परंपरा किंवा ज्या धार्मिक परंपरा होत्या त्या मोडून काढण्याच्या प्रयत्नांबद्दल किंवा ते रिलिजियस ट्रेडिशन जे आहेत, धार्मिक जी काही रूढी परंपरा किंवा चालीरीती आहेत जुन्या, त्या मोडून काढण्याच्या बाबतीत किंवा त्या लढ्याबद्दल ती या ठिकाणी सर्व माहिती देत होती. फ्रॉम दोज अर्ली बिगिनिंग्स ग्रॅज्युअली ग्रीव द आयडिया ऑफ टॉलरन्स फॉर द बिलीफ्स अँड कल्चर्स ऑफ अदर्स अँड द नाव कॉमन इंटरेस्ट इन ट्राईंग टू स्टडी अँड अंडरस्टँड दोज कल्चर्स. त्या ठिकाणी आपण समजून घ्या, फ्रॉम दोज इगरली बिगिनिंग ग्रॅज्युअली ग्रीव द आयडिया ऑफ टॉलरन्स. म्हणजे हळूहळू त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच इतरांचा विश्वास किंवा म्हणजे अँड फॉर द बिलीफ्स अँड कल्चर्स ऑफ अदर्स, म्हणजे दुसऱ्यांची असणारी संस्कृती किंवा त्यांचा असणारा त्या विश्वास या सहिष्णुतेची त्यांच्यामध्ये म्हणजे सहिष्णुतेची कल्पना म्हणजे सहनशक्तीची कल्पना त्या ठिकाणी त्यांची वाढली त्यांच्यामध्ये. अँड द नाव कॉमन इंटरेस्ट इन ट्राईंग टू स्टडी, आणि आता त्या संस्कृतीचा अभ्यास करण्याचा, अँड अंडरस्टँड दोज कल्चर्स, आणि ती संस्कृती समजून घेण्याच्या त्यांच्यामध्ये आवड निर्माण झाली. म्हणजे या ठिकाणी
ती जी काही स्पीच किंवा त्या ठिकाणी रिप्रेझेंट म्हणजे अहवाल देत होती, त्या ठिकाणी हा अभ्यास केल्यानंतर, हिस्ट्रीचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये ते असणारं कल्चर किंवा ते समजून घेण्याची असणारी आवड किंवा इच्छा, ते अभ्यास करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये काय झाली, जास्त निर्माण झाली, असं ती त्या ठिकाणी सांगते. डेनहॅम रिपोर्ट्स वॉज अ बीट ऑफ शॉक. आता डेनहॅमचा जो अहवाल होता तो थोडासा धक्कादायक किंवा शॉकिंग होता. ही सेव्हरली क्रिटिसाइज द जनरल पॅटर्न ऑफ पी टी अँड गेम्स. आणि तो त्या ठिकाणी पी टी आणि गेम्स म्हणजे आपले जे खेळ आहेत त्याच्याविषयी तो थोडा त्याच्यावर तो कडक टीका करत होता, क्रिटिसाइज करत होता. एम्फसाइजिंग द सिरियस लिमिटेशन्स ऑफ स्पेस ऑप्टेनिंग अँड द इफेक्ट्स ऑफ दॅट लिमिटेशन ऑन दर गेम्स ॲक्टिव्हिटीज. आणि ज्यावेळेस ते त्या ठिकाणी पी टी आणि गेम्स खेळतात त्या ठिकाणी सिरियस लिमिटेशन्स ऑफ स्पेस म्हणजे त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या मुलांना त्या ठिकाणी ती जागा मिळत नव्हती किंवा ते जागा मिळवण्यासाठी प्रचंड अडचणी येत होत्या. आणि त्या खेळामुळे होणाऱ्या जे काही इफेक्ट्स आहेत किंवा जे परिणाम आहेत त्याच्या ते होणारे जे परिणाम आहे या परिणामांवर तो डेनहॅम त्या ठिकाणी काय करत होता, जोर देत होता. म्हणजे त्या ठिकाणी तो टीका करत होता. ही कंप्लेंड दॅट द पी टी वॉज इल कन्सिव्ड अँड पॉईंटलेस. आणि त्यांनी त्या ठिकाणी कंप्लेंट केली, तक्रार केली की पी टी हे एक दुर्दैवी किंवा अनाकलनीय आहे, म्हणजे इल कन्सिव्ड आहे, पॉईंटलेस म्हणजे निरर्थक असे आहे. ही कुड सी अँड द रुटीन मोनोटोनस. आणि तो जो काही रुटीन आहे, तो जे काही टाईम टेबल आहे किंवा वेळापत्रक आहे थोडंसं मोनोटोनस म्हणजे ते रटाळ आहे, ते निराश करण्यासारखं आहे, ते एवढं काही चांगलं नाही आहे. ही कुड सी नो ॲडव्हान्टेज इन डुईंग इट. आणि ते करण्यामध्ये त्याला काहीच फायदा झाला नाही असं तो त्या ठिकाणी तो सांगतोय. अ जॉली गुड गेम वॉज फार बेटर. आणि तो सांगतो की पी टी आणि त्या गेम्सपेक्षा जॉली गुड गेम्स म्हणजे जे छोटे छोटे हलके फुलके जे खेळ आहेत ते जर ठेवले असते तर त्याने जास्त फायदा झाला असता, असं तो त्या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अहवालामध्ये करतो. Apparently, he was voicing the opinions of all the boys, for they cheered him loudly. आता ज्यावेळेस तो सांगत होता की पी टी आणि गेम्समुळे एवढा काही जास्त फायदा होत नाही असं सांगितल्यानंतर अपॅरंटली ही वॉज व्हॉइसिंग द ओपिनियन्स ऑफ ऑल द बॉईज. आणि खरं पाहता म्हणजे खरं जर असेल तर तो स्वतःचं हे मत न मांडता तो सर्व विद्यार्थ्यांच्या बाजूने ते मत मांडत होता एक प्रतिनिधी म्हणून. त्यावेळेस फॉर दे चिअर्ड हिम लाऊडली. आणि त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी त्याला प्रोत्साहित केलं किंवा त्याचा जल्लोष केलं किंवा म्हणजे त्यासाठी जयघोष केला. त्या ठिकाणी त्याला ते प्रोत्साहित करत होते. म्हणजे तो जे काही बोलत होता ही त्याची स्वतःची वाक्य नव्हती, तर तिथे असणारे जो प्रत्येक विद्यार्थी आहे त्यांचं ते पी टी आणि गेम्सविषयी ते मत आहे असं त्या ठिकाणी ते जाणवत होतं. When the reports were over, Denham called two children at random from the audience and asked them to write the name of each teacher. जेव्हा त्या ठिकाणी सर्व रिपोर्ट्स ओव्हर झाले, संपले, अहवाल संपले, डेनहॅम कॉल टू चिल्ड्रन, त्याने 2 मुलांना डेनहॅमने बोलवलं ॲट रँडम फ्रॉम द ऑडियन्स म्हणजे प्रेक्षकांमधून त्यांना बोलवलं. अँड आस्क्ड देम टू राईट द नेम ऑफ ईच टीचर इन्क्लुडिंग द हेड ऑन अ स्लिप पेपर. आणि त्या मुलांना बोलवल्यानंतर त्या 2 मुलांना त्याने प्रत्येक कागदाच्या एका स्लिपवर, चिठ्ठीवर प्राचार्यांसहित प्रत्येक शिक्षकाचं, टीचरचं नाव लिहायला त्या ठिकाणी त्याने सांगितलं. दीज स्लिप्स वर फोल्डेड अँड प्लेस इन अ हॅट. त्या चिठ्ठ्या पूर्णपणे घडी घालून ठेवण्यात आल्या म्हणजे दुमडून ठेवण्यात आल्या. अँड प्लेस्ड इन अ हॅट आणि त्यांना एका टोपीमध्ये ठेवण्यात आलं. जगड विगोरसली आणि त्यांना जगड विगोरसली म्हणजे काय, त्या मिक्स करण्यात आल्या. जो आपण गेम खेळतो ना कधी कधी त्या पद्धतीने त्या चिठ्ठ्या त्यांनी सगळ्या एकत्र केल्या आणि त्या मिक्स केल्या. अँड देन विड्रॉन वन बाय वन. आणि हळूहळू एक चिठ्ठी त्याच्यातून त्या ठिकाणी उचलली गेली किंवा काढल्या गेल्या. द नेम्स वेअर कॉल्ड. आणि ज्यावेळेस त्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या त्यावेळेस त्या ठिकाणी काही नावं पुकारली गेली. द नेम्स वेअर कॉल्ड, काही नावं पुकारली. मिस्टर वेस्टर्न, मिस्टर डेली वान्स, मिस फिलिप्स, डेनहॅम अँड मिस जोसेफ लेड द अदर्स ऑफ द स्टेज. आणि त्या ठिकाणी त्यांना स्टेजवरून बाहेर पाठवण्यात आले. अँड द टीचर्स टूक देअर सीट्स. आणि नंतर त्या ठिकाणी शिक्षकांनी त्यांची जागा घेतली. वेस्टर्न बिग अँड ब्युशियली अनटिडी बिटवीन द टू वुमेन. आता या ठिकाणी 2 महिलांमध्ये म्हणजे त्या 2 फिमेलमध्ये, वुमेनमध्ये, शिक्षकांमध्ये वेस्टर्न हे थोडेसे जाड आणि वेंदळ्यासारखे म्हणजे थोडेसे गोंधळल्यासारखे, थोडेसे कन्फ्यूज झाल्यासारखे त्या ठिकाणी अनटिडी, ब्युशियली अनटिडी झाल्यासारखे ते जाणवत होते. म्हणजे ते त्या 2 स्त्रियांमध्ये बसलेले होते. देन द क्वेश्चनिंग बिगॅन. आणि त्या ठिकाणी प्रश्नांना सुरुवात झाली, त्या चौकशीला सुरुवात झाली. आय बिलीव्ह आय वुड हॅव गॉन अ लाँग वे टू सी व्हॉट फॉलोड. आणि मला त्या ठिकाणी विश्वास होता, मला खात्री होती की त्यानंतर काय घडले हे पाहण्यासाठी मी फार वाट बघत होतो. अँड इट वॉज ॲन एक्सपिरियन्स विच आय शाल नॉट इझिली फॉरगेट. आणि ते सांगतात की त्या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात झाली आणि मला अशी खात्री की मला विश्वास होता की त्या ठिकाणी जे काही घडलं ते पाहण्यासाठी मी भरपूर एक्सायटेड किंवा मी उत्सुक होतो. त्यासाठी जस्ट
आय टूक जस्ट व्हॉट आय फॉलोड, म्हणजे त्या ठिकाणी ते सांगतात की मी भरपूर त्यासाठी कष्ट घेतलेले होते. इट वॉज अन एक्सपिरियन्स विच आय शाल नॉट इझिली फॉरगेट, आणि तो एक माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता की जो मी विसरू शकत नव्हतो, किंवा ते सहजपणे मी विसरणार नव्हतो तो माझा अनुभव. द क्वेश्चन्स वेअर मोस्टली फ्रॉम द टू टॉप क्लासेस. प्रश्न हे जे होते त्यांनी जे विचारले गेले त्या ठिकाणी स्टेजवर प्रश्न होते ते मुख्यतः वरच्या वर्गातील, म्हणजे जे सिनियर स्टुडंट्स होते त्यांच्याकडून हे प्रश्न आलेले होते वरच्या वर्गामधून. प्रोबॅबली बिकॉज द यंग चिल्ड्रन वेअर इदर टू टिमिड ऑर टू अनइन्फॉर्म टू फॉर्म्युलेट देअर क्वेश्चन्स. कारण कदाचित जी लहान मुलं होती ती एकतर त्या ठिकाणी टिमिड म्हणजे थोडीशी ती भेकड म्हणजे घाबरी होती, किंवा अनइन्फॉर्म टू फॉर्म्युलेट, आणि ते एवढंही काही हुशार नव्हते किंवा एवढे ते बुद्धिमान नव्हते, ते थोडेसे अज्ञानी होते की चांगल्या प्रकारे कशा प्रकारे प्रश्न विचारावा हे त्यांना समजत नसेल. म्हणजे जे काही त्या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात झाली ते प्रश्न मोठ्या वर्गातून म्हणजे वरच्या वर्गातून विद्यार्थी विचारत होते. द टीचर्स हॅड नो ब्रीफिंग अँड वेअर ऑफन कॉट आउट स्टॅमरिंग इन देअर इनडिसिजन, बट हिअर अगेन आय रिसिव्ड अ बिग सरप्राईज. द टीचर्स हॅड नो ब्रीफिंग. आता या ठिकाणी शिक्षकांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, किंवा शिक्षकांचा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा तेवढा भाग नव्हता. अँड वेअर ऑफन कॉट आउट स्टॅमरिंग इनडिसिजन. आणि ज्यावेळेस त्यांना काही प्रश्न विचारले जात होते तर त्या ठिकाणी त्यांना तो जो डिसिजन आहे इनडिसिजन म्हणजे त्यांना तो निर्णय घेता येत नव्हता, आणि त्याच्यामध्ये स्टॅमरिंग म्हणजे ते उत्तर देताना थोडेसे अडखळत होते किंवा ते त्यांना अडचणी येत होत्या. बट हिअर अगेन आय रिसिव्ड अ बिग सरप्राईज. पण या ठिकाणी मला पुन्हा एक मोठा आश्चर्याचा काय बसला, धक्का बसला. द फ्रीली सिमिंगली ब्रेनलेस मिस युफेमिया फिलिप्स प्रूव्ह टू बी द कूलेस्ट अँड बेस्ट इन्फॉर्म ऑफ द थ्री. आता त्या ठिकाणी रायटरला म्हणजे E.R. ब्रेथवेट यांना कसला धक्का बसला, तर त्या ठिकाणी ते म्हणतात द फ्रीली सिमिंगली ब्रेनलेस मिस इफेमिया फिलिप्स. आता एक फ्रीली सिमिंगली ब्रेनलेस म्हणजे काय, अशी एक विद्यार्थिनी होती त्या ठिकाणी, किंवा त्या ठिकाणी एक इफेमिया फिलिप्स नावाची मुलगी होती की ती थोडीशी वेंदळी होती, म्हणजे कन्फ्युजिंग होती, नेहमी गोंधळात राहायची किंवा कन्फ्यूज मुलगी होती. सिमिंगली ब्रेनलेस की तिला म्हणजे ती निर्बुद्ध होती, म्हणजे तिला एवढं काही चांगलं डोकं नाही किंवा बुद्धिमान नाही आहे ती, पण तिने त्या ठिकाणी प्रूव्ह टू बी द कूलेस्ट. तिने त्या ठिकाणी दाखवून दिलं, तिने सिद्ध करून दाखवलं दॅट द कूलेस्ट अँड बेस्ट इन्फॉर्म ऑफ थ्री. त्या तिघांमध्ये ती शांत आणि चांगली माहिती देणारी आणि चांगली बुद्धिमान असणारी मुलगी होती, असं त्या ठिकाणी ते सिद्ध झालं. आणि हे बघून त्या ठिकाणी जे लेखक आहेत, रायटर आहेत, ते आश्चर्यचकित झाले. शी डेल्ट विथ क्वेश्चन्स पुट टू हर विथ कॅन्डर अँड ऑथॉरिटी. तिला विचारलेल्या प्रश्नांचे तिने मनमोकळेपणाने, कॅन्डर म्हणजे मनमोकळेपणाने, अँड ऑथॉरिटी आणि जबाबदारीने तिने ती उत्तरं दिली. अँड वूड ऑफन इंटरवेन स्किलफुली टू असिस्ट वन ऑफ द अदर्स विदाउट कॉझिंग इम्बॅरसमेंट. आणि ज्या ज्या ठिकाणी गरज होती त्या ठिकाणी ऑफन इंटरवेन म्हणजे हस्तक्षेप करणे. तिने एक टेक्निकली स्किलफुली कौशल्याने तिने ज्यांना ज्यांना गरज लागेल त्या ठिकाणी हस्तक्षेप करून तिने ॲसिस्ट म्हणजे त्या ठिकाणी मदत केली. आणि त्या ठिकाणी विदाऊट कॉझिंग एम्बारासमेंट म्हणजे न गोंधळता किंवा न कन्फ्यूज होता तिने जबाबदारीने इतरांना सुद्धा त्या ठिकाणी मदत करून त्या ठिकाणी हस्तक्षेप केला. वेस्टर्न कट अ व्हेरी रिडिक्युलस फिगर. आता त्या ठिकाणी वेस्टर्न हा एक खूप हास्यास्पद ठरला किंवा त्या ठिकाणी त्याचं हसू झालं. In the face of Denham's blunt criticism and Furman's adroit questioning, he found himself completely nonplussed and tried to bluster his way out with a show of offended dignity. आता त्या ठिकाणी वेस्टर्न ज्यावेळेस त्या ठिकाणी काही बोलत असेल किंवा उत्तर देत असेल त्यावेळेस तो पूर्णपणे काय झाला, त्यावर रिडिक्युलस म्हणजे हास्यास्पद ठरला. डेनहॅमच्या खोचक आणि बेधडक टीका आणि फर्मॅनच्या चतुर प्रश्नांना तोंड देताना तो स्वतःला पूर्णपणे बडबड करणार किंवा गोंधळ करताना त्या ठिकाणी तो दिसला, म्हणजे त्याला जास्त चांगली उत्तर देता आली नाही. आणि त्याने ही फाउंड हिमसेल्फ कम्प्लिटली नॉनप्लस्ड अँड ट्राय टू ब्लस्टर हिज वे आउट. आणि त्याला त्या ठिकाणी जाणवलं की जसं काही त्यांनी दाखवलं की मी पूर्णपणे दुःखी झालो किंवा माझ्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. अँड ट्राय टू ब्लस्टर हिज वे आउट. आणि त्या ठिकाणी तो काय झाला, तो तिथून बाहेर निघाला. अ शो ऑफ ऑफेंडेड डिग्निटी. आणि त्याने तिथून बाहेर निघण्याचा त्या ठिकाणी त्याने प्रयत्न केला. ही कुड नॉट इफेक्टिव्हली सपोर्ट द पीटी एक्सरसाइजेस. त्याने कोणत्याही प्रकारचा म्हणजे या ठिकाणी तो पीटीचा काही त्या ठिकाणी लाईन मी रिपीट करतो. He could not effectively support the PT exercise for which he was partly responsible as having any definite physical advantages. आता त्याला त्या ठिकाणी पीटीचं पूर्णपणे किंवा प्रभावीपणे समर्थन करता आलं नाही किंवा त्याला चांगलं त्या ठिकाणी बोलता आलं नाही. आणि व्यायामाचा एक्सरसाइजचा ज्याचा कोणताही निश्चित शारीरिक फायदा होतो असं त्याला ते काही सांगता आलं नाही, असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. डेनहॅम वॉज अ ट्रेंड बॉक्सर. डेनहॅम हा थोडा एक ट्रेन म्हणजे एक प्रशिक्षित असा बॉक्सर होता, मुष्टियोद्धा होता. अँड इन्सिस्टेड दॅट सच ॲज
Such exercises were only advantageous if practiced daily and for more sustained periods. आणि तो त्या ठिकाणी असा आग्रह धरतो डेनहॅम की जर दररोज आणि दीर्घकाळासाठी जर सराव केला तरच तो व्यायाम म्हणजे प्रॅक्टिस डेली अँड फॉर मोर सस्टेन पिरियड्स, जास्त पिरियड्स असले की दररोज प्रॅक्टिस केली तरच त्याचा ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा होतो असं त्यांनी तिथे सांगितलं की त्यांनी तो आग्रह केला. PT ट्वाईस वीकली फॉर 20 मिनिट्स वॉज अ वेस्ट ऑफ टाईम. आता जर PT आठवड्यातून 2दा 20 मिनटं घेणं म्हणजे टाईम वेस्ट घालवणं किंवा वेळ वाया घालवणं असा तो त्या ठिकाणी सांगतो. ही असर्टेड म्हणजे या ठिकाणी तो ठासून सांगतो म्हणजे तो एकदम एकदम कन्फर्मली तो त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो. वन्स अगेन मिस फिलिप्स टूक द रेन्स अँड हर स्टॉक प्रॉम्प्टली शॉट अप 100 फोल्ड. आणि त्या 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 ठिकाणी पुन्हा एकदा परत एकदा मिस फिलिप्सने त्या कार्यक्रमाची किंवा तिथली सूत्रे हाती घेतली आणि त्यामुळे त्यांच्या त्या ठिकाणी जो काही आदर आहे किंवा रिस्पेक्ट आहे त्या ठिकाणी त्यांचा रिस्पेक्ट वाढला. She reminded the school that every subject, including PT and games, had been carefully considered and fitted into the teaching timetable so that each student received maximum benefit from it. आणि त्यांनी आठवण करून दिली सर्वांना म्हणजे त्यांनी शाळेची आठवण करून दिली किंवा त्या शाळेच्या टाईमटेबलविषयी त्यांनी आठवण करून दिली की दॅट एव्हरी सब्जेक्ट इन्क्लुडिंग PT की प्रत्येक विषय PTसह म्हणजे PT पकडून सर्व विषय खेळ हॅड बीन केअरफुली कन्सिडर की सगळ्यांचा विचार काळजीपूर्वक विचार करूनच म्हणजे विचार करण्यात आलेला आहे. अँड फिटेड इन टू द टीचिंग टाईमटेबल आणि शिकवण्याचे जे काही किंवा अध्यापनाचं जे वेळापत्रक आहे टाईमटेबल आहे त्याच्यामध्ये त्यांना बसवण्यात आलेलं आहे. सो दॅट ईच स्टुडंट रिसिव्ड मॅक्झिमम बेनिफिट फ्रॉम इट आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यातून नक्कीच अधिकाधिक लाभ होईल किंवा चांगला फायदा होईल असं त्या ठिकाणी ते सांगतायत. The school with its limited facilities must be considered in terms of the greatest good for the greatest numbers. आणि ते सांगतात की शाळेकडे असणाऱ्या ज्या फॅसिलिटीज आहेत किंवा काही म्हणजे जे काही सुविधा आहेत त्या कमी सुविधांमध्ये त्यांना जास्तीत जास्त काय करायचं चांगलं ग्रेटेस्ट गुड फॉर ग्रेटेस्ट नंबर्स की चांगल्यात चांगलं त्यांना काय करायचं विचार करायचा किंवा चांगलं भलं विद्यार्थ्यांचा करायचं आहे. अँड इट वुड बी बियॉन्ड एनीवन्स पॉवर्स टू प्लीज एव्हरीबडी. आणि प्रत्येकाला आनंद देण्यासाठी ते कोणाच्या क्षमतेपलीकडे असेल म्हणजे त्या इन शॉर्ट असं सांगायचं आहे की शाळेकडे असणाऱ्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत ह्या लिमिटेड आहेत. जरी त्या लिमिटेड असल्या इवन दो द टीचर्स हॅज टू डन द ग्रेटेस्ट थिंग्स की त्यांना चांगल्या गोष्टी करायच्या आहेत जरी त्या ठिकाणी काही गोष्टी आपल्या क्षमतेच्या पलीकडे असतील तरी विद्यार्थ्यांना ते मिळवून देण्यासाठी किंवा त्यांच्या आनंदासाठी ते आपल्याला करायचं आहे असं त्या ठिकाणी ते सांगतात. परत ते पुढे बोलतात सम ऑफ यू शी कंक्लुडेड तुमच्यापैकी काही जण अशी त्या ठिकाणी ते सांगतात फिक्सिंग डेनहॅम विथ इनोसंट आईज आर फॉर्च्युनेट इन युअर ओन फाईन फिजिकल डेव्हलपमेंट अँड डू नॉट रिअली नीड द फ्यू मेगर हेल्पिंग ऑफ PT. आणि त्या ठिकाणी म्हणतात की तुमच्यापैकी असे काही जण आहेत किंवा म्हणजे ते बोलतात डेनहॅम विथ इनोसंट आईज ते कोणाकडे लक्ष देतात ते त्यांच्या निरागस डोळ्यांनी डेनहॅमला रोखत म्हणतात that are fortunate in your own fine physical development and do not really need the few meager helping of PT and games which this school can offer. म्हणजे तुमच्यापैकी काही जणांकडे जरी उत्तम शारीरिक आरोग्याची देणगी आहे की म्हणजे तुमचं फिजिकल फिटनेस हा चांगला आहे त्यामुळे शाळेकडून मिळणाऱ्या PT आणि खेळाच्या अल्पमुदतीची खरे तर तुम्हाला काय नाही आहे गरज नाही म्हणजे या ठिकाणी ते त्याला सांगतात डेनहॅमला समजावतायत. ट्राय टू रिमेंबर दॅट देर आर अदर्स फॉर हुम आवर प्रोग्राम इज आयडियली सुटेड. आणि हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की आपला जो प्रोग्राम आहे आवर प्रोग्राम इज आयडियली सुटेड फॉर अदर्स की हा कार्यक्रम आपण जो ठेवलेला आहे तो इतर विद्यार्थ्यांना तो उपयोगी ठरेल अशी बरीच मुलं आपल्या शाळेमध्ये आहेत. इट मे बी दॅट सम ऑफ यू ओल्डर बॉईज माईट इवन बी एबल टू हेल्प इन दॅट रिस्पेक्ट. उलट तुमच्यापैकी अशी काही मोठी मुलं आहेत सिनियर मुलं आहेत ओल्डर मुलं आहेत की जे ह्या बाबतीत आपल्याला मदत करू शकतील असं या ठिकाणी त्या सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. डेनहॅम वॉज नॉट टू बी पुट ऑफ बाय दिस शुगरली रिमार्क्स अँड रोज इन रिप्लाय. आणि या गोड बोलण्यामुळे डेनहॅम काही माघार घेणार नव्हता त्यामुळे तो उत्तर द्यायला त्या ठिकाणी उठला. देन वाय डू वी हॅव टू डू PT? वाय डोंट दे टेक ओनली द किड्स हू नीड इट? द रेस्ट ऑफ अस कॅन हॅव अ गेम ऑफ फुटबॉल ऑर समथिंग. या ठिकाणी तो लगेच उत्तर देतो डेनहॅम की देन वाय डू वी हॅव टू डू PT? मग आम्हाला PTची काय गरज आहे? वाय डोंट दे टेक ओनली द किड्स हू नीड इट? फक्त ज्या मुलांना गरज आहे त्यांनाच का PT देऊ नये किंवा PT त्यांना घेऊ नये? द रेस्ट ऑफ अस कॅन हॅव अ गेम ऑफ फुटबॉल ऑर समथिंग. आपल्या हिताच्या नसलेल्या निरर्थक गोष्टी करण्यापेक्षा बाकीचे सर्वजण फुटबॉल किंवा दुसरा एखादा खेळ खेळू शकतात असं तो त्या ठिकाणी सांगतोय. स्टीड ऑफ डुईंग अ लॉट ऑफ ड्राफ्ट
थिंग्स दॅट नो गुड टू अस. म्हणजे तू सांगतो की जर ज्या गोष्टी आमच्या चांगल्यासाठी नाहीत किंवा हितासाठी नाहीत तर त्या आम्ही का खेळायच्या, त्यापेक्षा आम्ही फुटबॉल किंवा एखादा वेगळा खेळ खेळू शकतो. धिस वॉज अ पोझर बट शी केम राईट बॅक ॲट हिम. आणि हा जो काही प्रश्न त्याने विचारलेला होता, हा पेचात पोझर म्हणजे एखादा प्रश्न असा की जो डिफिकल्ट आहे, की हा धिस वॉज अ पोझर, हा पेचात टाकणारा प्रश्न होता. बट शी केम राईट बॅक ॲट हिम. पण तो पेच सोडवण्याच्या आनंदात मिस फिलिप्सचे डोळे थोडेसे काय झाले, चमकले. आता त्या ठिकाणी पुढे लाईन आहे बघा. धिस वॉज अ पोझर बट शी केम राईट बॅक ॲट हिम, हर बेबी ब्ल्यू आईज ट्विंकलिंग इन हर डिलाईट ॲट दिस क्रॉसिंग ऑफ स्टेव्ज. आणि हा प्रश्न डेनहॅमने विचारल्यानंतर थोडासा तिचे डोळे थोडेसे ते चमकले, म्हणजे थोडीशी ती हे झाली. आणि त्यानंतर तिने त्याच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे त्याला प्रत्युत्तर दिलं. लेट्स से इट इज ॲज मच ॲन एक्सरसाइज ऑफ द माइंड ॲज इट इज ऑफ द बॉडी. डेनहॅम. आता डेनहॅम या ठिकाणी बघा, आपण असं समजूया की हा जितका शरीराचा व्यायाम आहे तितकाच मनाचाही आहे. म्हणजे ती त्या ठिकाणी त्याला उत्तर देते की बाबा तुमच्या माइंडवर डिपेंड आहे की तुम्ही काय विचार करतायत. म्हणजे जेवढा तुमचा तो शरीराचा व्यायाम आहे तितकाच तो तुमच्या मनाचा व्यायाम आहे. द होल टाइम टेबल इन दिस स्कूल इज मेंट टू हेल्प यू इन द वर्ल्ड आफ्टर यू लिव्ह हिअर. ह्या शाळेचं जे संपूर्ण वेळापत्रक आहे किंवा टाईम टेबल आहे, हे अशा पद्धतीने बनवलं गेलेलं आहे की तुम्ही इथून बाहेर पडाल, जेव्हा तुम्ही इथून बाहेरच्या जगात जाल त्यावेळेस त्याचा तुम्हाला काय व्हावा, इट विल बी हेल्प यू इन द वर्ल्ड आफ्टर यू लिव्ह हिअर. तुम्ही ही शाळा सोडल्यानंतर नंतरही तुम्हाला त्याचा फायदा व्हावा यासाठी हे बनवण्यात आलेलं आहे. अँड डुईंग व्हॉट यू आर टोल्ड इन स्पाईट ऑफ नॉट लाइकिंग इट इज अ पार्ट ऑफ द ट्रेनिंग. आणि हे टाईम टेबल किंवा हे वेळापत्रक हे अशा पद्धतीने तयार केलेलं गेलेलं आहे की तुम्ही ही शाळा सोडून गेल्यानंतर, ही जागा सोडून गेल्यानंतर एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसूनही, तुम्हाला ती आवडत नसली तरी तो एक प्रशिक्षणाचा किंवा ट्रेनिंगचा एक पार्ट आहे, म्हणून तो आपल्याला करायचा आहे. यासाठी अशा प्रकारचं टाईम टेबल या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे, असं त्या ठिकाणी ते डेनहॅमला सांगतात. आय फील शुअर दॅट यू विल सी द पॉईंट इन that stopped him. Poor Denham knew that he had been outwitted, but he could do nothing about it and sat looking rather rueful. या ठिकाणी आता त्या सांगतात की यामागचा हेतू तुमच्या लक्षात येईल अशी मला खात्री आहे. म्हणजे या ठिकाणी त्या म्हणतायत की बाबा मी सांगितलेले जे आहे ते तुम्हाला लक्षात येईल की मला काय सांगायचं आहे. दॅट स्टॉप्ड हिम. आणि हे ऐकल्यावर डेनहॅम थोडासा थबकला, थोडासा तो थांबला. पूर डेनहॅम न्यू दॅट ही हॅड बीन आउटविटेड. आणि त्याला कळलं की ही हॅड बीन आउटविटेड, म्हणजे त्याच्यावर आता मात करण्यात आली किंवा त्याला त्या ठिकाणी म्हणजे त्याचं जे काही प्रश्न होता त्याला ते उत्तर मिळालेलं होतं. बट ही कूल डू नथिंग अबाउट इट. पण तो त्या ठिकाणी काही करू शकत नव्हता. अँड सॅड लुकिंग रादर युफुल. आणि तो गपचूप त्या ठिकाणी बिचारा डेनहॅम त्या ठिकाणी तो बसून राहिला, म्हणजे गपचूप शांतपणे बसून राहिला, तडफडत राहिला, तो बोलला नाही. व्हाईल मिस फिलिप्स स्माइल ब्रॉडन्ड हिज फ्रीली इनोसंट लुकिंग पस अँड गॉबल्ड हर कॅनरी विदाऊट लिव्हिंग द टिनियस्ट फिदर. आणि त्या ठिकाणी मिस फिलिप्सचा आनंद त्या ठिकाणी भरपूर आता द्विगुणित झाला. आणि या अडाणी निरागस दिसणाऱ्या मांजरीने स्वतःच्या केसालाही धक्का न लागू देता भक्ष्य गट्टम करून टाकले होते. म्हणजे या ठिकाणी डेनहॅम ज्या पद्धतीने प्रश्न विचारत होता त्या ठिकाणी सर्व काही त्या ठिकाणी तिने शांतपणे किंवा चांगल्या पद्धतीने उत्तर देऊन टाकली, असं या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. आय बिगॅन टू अंडरस्टँड हाऊ इट वॉज दॅट सो स्लाइट अ क्रिएचर कुड कोप सो इफेक्टिव्हली विथ हर क्लास. Soon after this, as the morning ended, the head went on to the stage and closed the proceeding, expressing his pride in all the children and his deep appreciation of their efforts. आता या ठिकाणी अर्थ होतं, पूर्ण अर्थ समजून घेऊया की इतकी लहानशी मूर्ती देखील आपल्या वर्गाचा इतका प्रभावीपणे सामना करू शकते, हे माझ्या त्या ठिकाणी लक्षात आलं. म्हणजे रायटर या ठिकाणी सांगतायत की कशा पद्धतीने त्या मुलीने त्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यानंतर लगेचच सकाळ संपण्याच्या वेळी प्रमुखाने स्टेजवर जाऊन तो कार्यक्रम, म्हणजे जी काही प्रोसिडिंग होती, म्हणजे स्टेजवर जाऊन क्लोज द प्रोसिडिंग, म्हणजे कार्यक्रम तो थांबवला किंवा त्याची समाप्ती केली. एक्सप्रेसिंग हिज प्राईड इन ऑल द चिल्ड्रन अँड हिज ॲप्रिसिएशन ऑफ द एफर्ट्स. आणि कार्यक्रम संपताना त्यांनी सांगितलं की सर्व मुलांविषयी त्यांनी अभिमान व्यक्त केला आणि त्यांनी जे काही प्रयत्न केले, एफर्ट्स घेतले, त्याच्याविषयी त्यांनी ॲप्रिसिएशन, डीप ॲप्रिसिएशन म्हणजे कौतुक केले किंवा त्यांच्या मनापासून त्यांना शुभेच्छा किंवा त्यांची प्रशंसा केली. या ठिकाणी हा लेसन हा पूर्णपणे संपलेला आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने ईआर ब्रेथवेट यांनी त्यांचा असणारा ही सेड अबाउट द एक्सपिरियन्स अबाउट द स्कूल दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर स्कूल लाईफ और कॉलेज लाईफ. थँक्यू.